हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. काहीच पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात अनेक महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर ऑफिशियली जे नवीन अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे त्या संदर्भात इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, हे अपडेट शिक्षक भरतीच्या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतं. अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोन्ही प्रकारचे जॉब अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटत जातील. फ्रेंड, आज आपण पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती संदर्भात जे अपडेट आहे ते पूर्णपणे पाहणार आहोत. तरी पहा. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पवित्र पोर्टलचं हे ऑफिशियल अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला न्यूज बुलेटिन अंडर पब्लिश केलेले एक नोटीस दिसेल. 7 सप्टेंबर 2024 रोजी हे नोटीस त्यांनी पब्लिश केलं आहे. ठीक आहे, त्याला संस्थांची सूचना असं म्हणलं आहे त्यांनी. तर या संदर्भात हे अपडेट आहे. पहा, या ठिकाणी त्यांनी म्हणलं आहे काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इथं म्हणलं आहे शैक्षणिक संस्था व्यवस्थापकांसाठी सूचना. म्हणजे शैक्षणिक संस्था आणि त्यांचे व्यवस्थापक आहेत त्यांच्यासाठी या सूचना आहेत, विद्यार्थ्यांसाठी ह्या सूचना नाही आहेत. पण विद्यार्थी त्या पर्टिक्युलर संस्थेचाच पार्ट होणार आहे, त्या प्रोसेसमधून विद्यार्थी जात आहेत, म्हणून विद्यार्थ्यांनी पण या सूचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काय म्हणलं आहे पहा, मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारसीबाबत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीसह हा पर्याय निवडला होता त्यांची शिफारस व्हावी या अनुषंगाने या सूचना त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता यामध्ये काय मुद्दे दिलेत ते आपण वन बाय वन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तरी पहा, या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 यानुसार सर्व पदभरती पवित्र पोर्टलवर आता सध्या चालू आहे. म्हणजे आता जी पदभरती चालू आहे ती शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार चालू आहे. ठीक आहे, आत्ताची पदभरती. आता या पदभरतीबद्दल त्यांनी काय म्हणले पहा, सेकंड लाईनमध्ये म्हणले मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 7/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इन शॉर्ट समजून घ्यायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही असं समजून घेऊ शकता की मुलाखतीसह ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला होता त्या विद्यार्थ्यांची सिलेक्शनची जी यादी आहे ती यादी 7/8/2024 रोजी त्यांनी अपडेट केलेली आहे, अशी सूचना आहे. ठीक आहे, कुठल्या विद्यार्थ्यांची यादी? मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी ही अपडेट झालेली आहे असं त्यांनी फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय म्हणलं आहे पहा, त्यांनी या ठिकाणी म्हणले मुलाखत अध्यापन कौशल्य यांसाठी कार्यवाही व्यवस्थापन करण्यासाठी दिनांक. म्हणजे मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी व्यवस्थापनाला त्यांनी काही टाईम दिला होता हे जाणून घेण्यासाठी. तर तो टाईम होता 9/8/2024 ते 31/8/2024 आणि 31 तारीख ही होऊन गेलेली आहे. म्हणजे हा कार्यकाळ संपलेला आहे असं या ठिकाणी त्यांनी म्हणलं आहे. कसला कार्यकाळ? तर मुलाखत अध्यापन कौशल्य हे जाणून घेण्यासाठी जो कार्यकाळ होता तो आता संपुष्टात आलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत कुठलाही म्हणू शकतो डाऊट ठेवण्याची गरज नाही आहे, कारण ह्या सूचना पोर्टलवरील मॅनेजमेंटसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी नाही आहेत. ठीक आहे, त्यांच्यासाठी सूचना आहेत म्हणून त्यांना ते प्रॉपर समजतील. आता नेक्स्ट सूचनेमध्ये काय म्हणले पहा, सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी किंवा नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित करण्यापूर्वी. म्हणजे त्यांना अपॉइंटमेंट लेटर देण्यापूर्वी ठीक आहे निवड झालेल्या किंवा निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. मग थोडक्यात ज्यांचं मुलाखतीसह पर्याय निवडला होता ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं सिलेक्शन जर झालं असेल तर सिलेक्शन झाल्यानंतर पवित्र पोर्टलबद्दल जे मॅनेजमेंटचे काही रूल असतात ते रूल फॉलो करून नोंदणी करणं गरजेचं असतं. त्या संदर्भात त्यांनी हा पॉईंट म्हणला आहे की त्यांनी नोंदणी करणं गरजेचं आहे. पुढे काय पहा, यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड प्रतीक्षा दिन इत्यादी आवश्यक नोंद करण्यासाठी दिनांक 7/9/2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती. म्हणजे इन शॉर्ट समजून घ्यायचं झालं तर मुलाखतीसह हा ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला होता त्यांची मुलाखत घेतली पर्टिक्युलर संस्थेने, पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटनी मुलाखत घेतल्यानंतर त्यांचं सिलेक्शन जर झालं असेल तर सिलेक्शन आम्ही कोणाचं केलं आहे, काय केलं आहे ते पवित्र पोर्टलला कळवणं गरजेचं आहे. मग पवित्र पोर्टलला कोण कळवणार? पर्टिक्युलर मॅनेजमेंट.
जे कॉलेज असेल किंवा जे संस्था असेल ते पवित्र पोर्टलला कळवणार आणि कळवण्यासाठी त्यांनी डेट दिली होती की इतक्या तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही कळवा. तर पर्टिक्युलर संस्थांना जी डेट दिली ती होती 7/9/2024. इथपर्यंत पर्टिक्युलर संस्था निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी किंवा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे हे पवित्र पोर्टलला कळवणार होते. त्या संदर्भात त्यांनी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता पुढे काय म्हणले परंतु जी डेट दिली ती 7/9/2024 त्या डेटमध्ये अनेक संस्थांचं काम हे पूर्णपणे झालेलं नाही आहे. अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, त्यांचे कागदपत्र प्रॉपरली व्हेरीफाय करायचे असतील, या गोष्टी आणखी पेंडिंग आहेत. पण डेट तर होऊन गेली. मग ही डेट पुन्हा पवित्र पोर्टलने एक्सटेंड केलेलं आहे. कधीपर्यंत? 13/9/2024. म्हणजे काय विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट असेल ते व्हेरिफिकेशन वगैरे राहिलं असेल सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे, तर त्या अनुषंगाने ही डेट पुन्हा त्यांनी एक्सटेंड केली आहे 13/9/2024. पुढे काय लिहिले पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर व निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्थाची कागदपत्रे शिक्षणाधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्तीचे आदेश निर्गमित करता येतील. मग थोडक्यात आता डॉक्युमेंट वगैरे सबमिट केल्यानंतर पवित्र पोर्टलसाठी ठीक आहे पर्टिक्युलर संस्थांनी इंटरव्ह्यू घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, मग आता ते डॉक्युमेंट ते संस्था काय करणार पवित्र पोर्टलला अपडेट करणार. मग पवित्र पोर्टलचे जे ऑथोराईज व्यक्तीच असतील ठीक आहे जे प्रोफेसर्स असतील ते काय करणार सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आणि त्यानंतर पर्टिक्युलर कॅन्डिडेटला अपॉइंटमेंट लेटर ते प्रोव्हाइड करणार असं यामध्ये म्हणलं आहे. आणि जी आपली सर्वात शेवटची सूचना आहे 7 नंबरची त्या ठिकाणी काय म्हणले मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक 13/9/2024 नंतर व्यवस्थापन स्तरावर करता येणार नाही याची नोंद करावी. म्हणजे थोडक्यात मुलाखतीसह जो मार्ग विद्यार्थ्यांनी निवडला आहे आणि ज्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे तर सिलेक्शन झाल्यानंतर पर्टिक्युलर संस्थांना ती इन्फॉर्मेशन पवित्र पोर्टलला प्रोव्हाइड करायची आहे आणि प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांनी डेट दिली आहे 13/9/2024. पण इन केस 13/9/2024 पवित्र पोर्टलवर पर्टिक्युलर संस्थांनी त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन ॲड केली नाही तर त्या ठिकाणी पुन्हा डेट ही एक्सटेंड होणार नाही आहे. मॅनेजमेंटच्या बेसिसवर या गोष्टी करता येणार नाही आहे असं त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे. म्हणजे इन शॉर्ट समजून घ्यायचं झालं तर या ठिकाणी असा अर्थ समजून घेऊ शकता 13/9/2024 ही लास्ट डेट आहे संस्थांसाठी. त्या संस्थांनी पर्टिक्युलर विद्यार्थ्यांची माहिती ही पवित्र पोर्टलला कळवायची आहे. या डेटमध्ये जर त्यांनी माहिती कळवली नाही तर पुढे इश्यू निर्माण होऊ शकतो. त्यांना पुन्हा डेट ही एक्सटेंड करून भेटणार नाही आहे कारण ते मॅनेजमेंटच्या हातात नसेल. सिम्पल. कारण या ठिकाणी आपण गव्हर्नमेंटचं पण काही रूल रेग्युलेशन फॉलो करत आहोत. ठीक आहे. तर आय होप सर्व सूचना तुम्हाला कळायला असतील. अशा सर्व महत्त्वपूर्ण सूचनांसाठी जाता चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.